of Mahamano Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar. So should I continue in your language? So everyone can understand, because this man, what he gave to the country, what he gave to the society, it's a very important. So many students are there, they are very small, so I wanted my speech should be reached to them. Okay? तर 27 ऑक्टोबर 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक जारी केलं. त्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं की 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करण्यात यावा. 7 नोव्हेंबरच का, तर 7 नोव्हेंबर 1900 हा बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेचा पहिला दिवस होता. आणि त्यांनी शाळेमध्ये काय संघर्ष केला, शाळा संपल्यानंतर काय संघर्ष केला, हे सर्व जनतेसमोर यावं, सर्वांसमोर यावं, तो संघर्ष आपल्या समोर असावा म्हणून महाराष्ट्र शासनाने हा परिपत्रक जारी केला. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये जाऊ लागले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की बेटा, तुला शाळेत तर जायचं आहे, पण तिथली जी परिस्थिती आहे ती अनुकूल नाही, ती पूर्णतः प्रतिकूल आहे. तुला तिथं गेल्यानंतर पण संघर्ष करावाच लागेल. तू जेव्हा शाळेत जाशील तेव्हा तिथले मित्र तुला चिडवतील, तुझ्यासोबत अंतर ठेवतील, पण तू खचून जाऊ नको. तू जेव्हा शाळेत असशील तेव्हा तिथले शिक्षक तुला सांगणार नाही, तू खचून जाऊ नको. तेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट कळाली नाही. नेमकं माझी आई मला असं का सांगत आहे. पण कालांतराने शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाल्यानंतर आपण जर सर्वांना माहित आहे की बाबासाहेबांना वर्गात बसू दिलं जात नव्हतं. जिथं मुलं दाराच्या बाहेर आपल्या चपल्या सोडायच्या तिथं ते बसून शाळा शिकायची. आज एखाद्याला वर्गाच्या बाहेर केलं तर तो वर्गामध्ये बघतो का बाहेर बघतो, पूर्ण ग्राउंडकडे लक्ष असतं. पण तो व्यक्ती त्या खिडकीमधून, त्या दारामधून तो वर्गात लक्ष द्यायचा. शिक्षकांनी एखादा प्रश्न विचारला, बरेचदा हात सगळे विद्यार्थी करतात, पण बरेच प्रश्न असे असायचे की फक्त भीमरावांचा हात वर असायचा. काय वाटलं, समजा या शाळेमध्ये बरेच मुलं आहेत, मी एखादा प्रश्न विचारला वर्गात शिकवताना, कोणाचाच हात उत्तर नाही, फक्त एखाद्या मुलाचा हात वर आहे आणि मी त्याला डावलतो, त्याच्या मनात काय वाटेल. तेव्हा कधी कधी शिक्षक त्याला सांगायचे की बेटा, तुला आम्ही शाळेत घेतलं हे तुझं नशीब समज, तुला आम्ही शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसवलं हे तुझं नशीब समज, तुझी लायकी सुद्धा नाही इथं बसायची. अशी लँग्वेज त्या शिक्षकाची असायची. आणि एकदा एका शिक्षकाने त्यांना प्रश्न विचारल्यानंतर बाबासाहेबांनी हात वर केला. बाबासाहेब म्हणले मला या प्रश्नाचं उत्तर येते. मग ते शिक्षक म्हणलं ठीक आहे, तू ये फळ्यावर सॉल्व कर. जसं ते चॉक घेऊन वर्गात फळ्याकडे जात होते तेव्हा सर्व विद्यार्थी उठून उभे राहिले आणि पळायला सुरुवात केली. मग शिक्षक म्हणाले काय झालं. मग तेव्हा ते मुलं सांगतात की सर, ते फळ्याकडे जात आहेत, त्या फळ्यावर ते लिहितील, त्या फळ्याच्या पाठीमागे आमचे दप्तर आहेत ते पाठतील, त्यामुळे आम्ही असं करतोय. जेव्हा बाबासाहेब घरी येऊन आपल्या बाबांना विचारतात की माझ्यासोबत हे शाळेतले मुलं, शाळेतले शिक्षक असं करत आहेत, असं का. तेव्हा बाबासाहेब म्हणतात आतापर्यंत जे घडत आलं हेच तुला बदलायचं. तू इथं खचून जाऊ नको, तुला इथून सगळी परिस्थिती बदलायची म्हणून मी तुला शाळेत घातलं. तुझ्यावर जे बेतलं ते इथून पुढे दुसऱ्यावर बेतता कामा नये म्हणून आम्ही तुला शाळेत पाठवतो. बाबासाहेब 10वीत गेले. 10वीत गेल्यानंतर त्या काळाचा ट्रेंड होता की तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करायचं. मग ह्यांच्यासोबत कोण होतं, तर ह्यांचे बाबा रामजी आंबेडकर. मग ह्यांनी एक खोली केली आणि खोली केल्यानंतर बाबासाहेब जेव्हा परीक्षा देऊन यायचे त्या काळामध्ये ते स्वयंपाक करून ठेवायचे. त्यांचे वडील जसे आले की त्यांना म्हणायचे भीमराव तुम्ही जेवण करून घ्या, मी नंतर जेवतो. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3रा दिवस झालं. भीमरावांच्या लक्षात आलं की आपण जेवण करतोय पण आपले बाबा आपल्यासोबत काही जेवत नाहीयेत. 3ऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी म्हणले की बाबा तुम्ही दररोज म्हणता तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवतो, असं का. परत बाबा म्हणले की भीमराव तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. भीमराव म्हणतात बाबा जेवण झाल्यावर जेवणच शिल्लक राहत नाही, मग तुम्ही जेवता काय, आज 3रा दिवस आहे. तेव्हा भीमरावचे वडील म्हणू लागले की ती माझी भूक या जेवणानं भागणार नाही, तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, इतकं शिका की ती माझी भूक आहे त्याच्यानं माझं जेवण भागल.
आहे का परिस्थिती अशी कोणावर? आपण सर्व म्हणतो बाबासाहेबांना शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी हा पुरस्कार मिळालेला आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, लंडन युनिव्हर्सिटीमध्ये, त्या वाचनालयामध्ये पहिला विद्यार्थी असायचा बी.आर. आंबेडकर आणि शेवटचा जाणारा विद्यार्थी असायचा बी.आर. आंबेडकर. आशिया खंडातील, साऊथ एशियामधील सर्वोत्तम विद्यार्थी जो की PhD मिळवणारा कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1932 ची गोलमेज परिषद आहे. बाबासाहेबांचा धाकटा मुलगा मृत्युमुखी पडलेला आहे आणि बाबासाहेब गोलमेज परिषदेची तयारी करतात. त्यांची पत्नी त्यांना म्हणते, तुम्हाला एवढं महत्वाचं आहे का तुमचा मुलगा मृत्युमुखी पडलाय आणि तुम्ही तयारी करताय गोलमेज परिषदेची? बाबासाहेब म्हणतात, आज जर मी हे गोलमेज परिषद अटेंड नाही केली तर माझ्या लाखो करोडो मुलांचं नुकसान होईल, त्यांचा हक्क मारून टाकतील. माझा मुलगा तर वारलाय हे सत्य आहे, माझ्या राहण्यानं ना राहण्यानं काहीच फरक पडत नाही, पण मला जावं लागेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान इतकं आहे की त्याला आपण विचार सुद्धा करू शकत नाही. बाबासाहेबांनी संस्कृतमध्ये पण अध्ययन केलेलं आहे. 9 भाषेचं ज्ञान त्यांना होतं. जेव्हा त्यांनी संस्कृत भाषेमध्ये अध्ययन सुरू केलं तेव्हा लोकांनी म्हणलं की हे तुमच्यासाठी नाहीये. जेव्हा ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते ते बोलत होते तत्कालीन नेत्यांशी, लाल बहादूर शास्त्रीशी संस्कृतमध्ये. लोकांनी जेव्हा त्यांचा संवाद ऐकला लोक एकदम अवाक पडले. लाल बहादूर शास्त्री हे बिलॉंग टू व्हेरी गुड फॅमिली, त्यांनी संस्कृत बोलणं काही तेवढं अवाक नव्हतं. पण जेव्हा बाबासाहेब संस्कृतमध्ये त्यांच्याशी बोलत होते तेव्हा लोकांना एकदम आश्चर्य वाटलं. एखाद्या विषयावर आपली पकड कशी असावं ह्याचं उत्तम उदाहरण. 1942 साली त्यांनी हिंदू कोड बिलचा कायदा केला. हिंदू कोड बिलचा कायदा केल्यानंतर नेमकं त्याच्यामध्ये काय होतं? महिलांना समान अधिकार. पण तत्कालीन महिलांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढला, नाही आम्हाला चूल आणि मूलच पाहिजे, आम्हाला समान अधिकार नाही पाहिजे. आजच्या काळात पॉसिबल आहे का असं? आज एवढ्या विद्यार्थिनी आपल्यासोबत शिकतायत, हे कशामुळे शक्य आहे? समानतेचा अधिकार, जे बाबासाहेबांनी सर्वांना समानतेचा अधिकार दिला. आणि मेन गोष्ट अशी आहे की बाबासाहेब हिंदू म्हणून जन्मलेत. ते जे म्हणतात हिंदू म्हणून जन्मलो, हिंदू म्हणून मरणार नाही, त्याच्या मागे असंख्य असे कारण आहेत. त्यांना वाटत होते की माझा समाज जो आहे खोल आहे खूप, त्याच्यामध्ये एवढे कप्पे आहेत. वरच्या कप्प्यामध्ये जन्माला येतो तो वरिष्ठ, खालच्या कप्प्यामध्ये जन्माला येतो तो कनिष्ठ, खालच्या कप्प्यातून वरच्या कप्प्यात जायला जिनच नाही. म्हणून मी अशा समाजामध्ये जास्त दिवस वावरणार नाही आणि माझ्या समाज बांधवांना सुद्धा वावरू देणार नाही. म्हणून त्यांनी 22 प्रतिज्ञा वगैरे जे काही ते केलं. सर्वांना समान अधिकार दिला, सर्वांना प्रत्येक गोष्टीचा अधिकार दिला जे तुम्हाला तुमचे मूलभूत अधिकार आहेत. कॉन्स्टिट्यूशन काय असतं, ताकद काय असतं, कॉन्स्टिट्यूशन हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही दक्षिण कोरियाचं उदाहरण घेऊ शकता. कोणत्याच गोष्टीची तिथं सूट नाही. म्हणून भारतीय राज्यघटना जी मजबूत आहे त्याचं एक सर्वात मोठं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपलं पलीकडलंच राष्ट्र बघा, 3दा त्यांची राज्यघटना बदलली, अजूनही तिथं सुख शांती नाही. अशा या महान, ज्याला द हेड म्हणून उपाधी आहे, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, आणि त्यांचं महापरिनिर्वाण कसं झालं माहितीये का कोणाला? ते पुस्तक वाचत बसलेले आहेत. रात्री त्यांची पत्नी सविता येते, त्यांना काहीतरी बोलून जाते. त्यांची जे फिंगर आहे ते एका शब्दावर थांबलेली. दुसऱ्या दिवशी येऊन पाहते तर ती फिंगर तिथंच आहे. म्हणून त्यांच्या पत्नीच्या लक्षात येतं की आता बाबासाहेब आपल्यात राहिलेले नाही. म्हणजे असा माणूस होता, आयुष्यभर तो पुस्तकासोबत होता. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा सुद्धा बिना पुस्तकाचं पूर्ण होत नाही. कितीही पुतळे पाहतोय पण बाबासाहेबाचा पुतळा जर पाहिला तर पुस्तक असतं त्याच्यासोबत. हे त्याचं सगळ्यात मोठं कारण. अशा या महान अशा महान व्यक्तीचं निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झालं. असं म्हणतात की तत्कालीन जे त्यांचं महापरिनिर्वाणचं जे अंतिम विधी होता त्या काळात असा अनंत सागर लोटला होता. सर्वांचा कैवारी, सर्वांना समान अधिकार देणारा कैवारी कायमचा या जगातून निघून गेला होता. त्यांची जी जागा आहे ती अजूनही भरून निघू शकत नाही. परंतु हे शोकांकित आहे की त्यांना 1990च्या नंतर हे भारतरत्न देण्यात आलं. बोलायला भरपूर आहे पण वेळेअभावी थोडं थांबणं गरजेचं आहे.
कुणीही टाळ्या वाजवणार नाही.